विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या सारनाथ बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये कालपासून आपण तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करत आहोत। तसं आपला हा जो विषय आहे, विषय उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत। बेसिकली आपण तुम्हा सर्वांना बुद्धाचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबतच कधीमध्ये भगवंताचे जे महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे त्या महत्त्वपूर्ण सिद्धांतावरती सुद्धा, कारण अरंगपासूनच सिद्धांत आहे, म्हणजे भगवंताचा जो मूळ सिद्धांत आहे तो अरंग या शब्दापासूनच आहे। त्यामुळे आपण बेसिक जरी म्हणत असेल तर ते बेसिक म्हणजे पूर्ण बुद्ध तत्वज्ञानाचं असेल। उद्यापासून आपण ते सुरुवात करणार आहोत। केवळ तुमचं चित्त धम्माकडे वळावं, धम्मश्रवण करण्याचं तुम्हाला महत्त्व कळावं, या दृष्टिकोनातून कालच्या धम्मदेशनेमध्ये आपण 6 प्रकारचे शत्रू, जे देशना श्रवण करण्यासाठी 6 प्रकारचे शत्रू आपण बघितले होते। कोणते कोणते? कामछंद, राग, द्वेष, लोभ, एक नाही, मद्य, मीपणा, मत्सर, म्हणजे एकंदरीत आपण व्यवहारामध्ये पाहत असताना हे सर्व प्रकारचे आपले शत्रू आहेत। कारण हे जे भाव आहे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे, यामुळे आपलं चित्त एकाग्र होत नाही, आपलं चित्त विक्षिप्त होते, आपलं चित्त बेचैन होते, कष्टी होते, दुःखी होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण धम्माला श्रवण करू शकत नाही। भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे तणाने युक्त असणारं शेत, तणाने युक्त असणाऱ्या शेतामध्ये जर आपण कितीही चांगल्या प्रतीचं जर बीज टाकलं तर ते उगवेल का? उगवणार नाही। कारण तणाचा एवढा प्रभाव असेल की त्या तणाच्या द्वारा ते बीज योग्य प्रकारचं उगवू शकणार नाही। आणि समजून घ्या, यदा कदाचित उगवलं जरी असेल तर त्याला मात्र समोर जे काही फळं असतील तर ते फळं काही येणार नाही। अगदी तशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये जर हे विकार असतील, धम्म आपण कितीही चांगला श्रवण करत असेल तरी सुद्धा त्याचा विशेष काही लाभ होणार नाही। आणि त्यामुळे विशेष रूपाने जेव्हा आपण देशना श्रवण करतो, म्हणजे जेव्हा या आपल्या सारनाथ बुद्धविहाराच्या परिसरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतोय तर तेव्हा एक चित्तामध्ये असा भाव आपण निर्माण केला पाहिजे की तथागतांच्या श्रेष्ठ
धम्मदेशनेला मी श्रवण करण्यासाठी जात आहे. आणि त्यामुळे पूर्णतः आपलं चित्त, आपलं मन केवळ धम्मदेशनेकडे आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने. आणि ही धम्मदेशना माझ्या स्वतःमध्ये, माझ्या मनामध्ये परिवर्तन करणारी असेल, माझ्या मनाला परिशुद्ध करणारी, निर्मळ करणारी असेल, अशा प्रकारची एक भावना आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण तुम्ही तुमचं चित्त जसं तयार करसाल, ऐका, तुमचं मन जसं तुम्ही तयार करसाल, तशा प्रकारे तुमचं जे काही माइंड आहे तशा प्रकारचं ते काम करेल. आणि त्यामुळे जर तुम्ही प्रसन्न चित्ताने देशना श्रवण करण्याचा एक जर संकल्प केला असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. आणि त्याचमुळे आपण कालच्या देशनेमध्ये 6 प्रकारचे शत्रू, जे 6 धम्मदेशना श्रवण करण्यासाठी, त्याला आपण साध्या भाषेमध्ये अडथळे सुद्धा म्हणू शकतो, ते अडथळे आहेत. या अडथळ्याला आपण थोडं शांत करायचं आणि आपल्या मनामध्ये बल निर्माण करायचं धम्मदेशना श्रवण करण्यासाठी. तर 5 प्रकारचे बल आपल्यामध्ये असावे लागतात. ऐका, देशना श्रवण करण्यासाठी म्हणजे धम्मदेशना श्रवण करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? एवढी साधी गोष्ट आहे का? बिलकुल नाही आहे. धम्मदेशना श्रवण करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. एका ठिकाणी बसून राहणे, अर्धा तास असेल, 45 मिनिटं असेल, 50 मिनिटं असेल, एका विषयावरती एका ठिकाणी बसून राहणे ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये एक प्रकारचं बल असावं लागतं. ते बल आपण आपल्यामध्ये निर्माण करावं लागतं. ते बल जर आपण आपल्यामध्ये निर्माण केलं तर खऱ्या अर्थाने आपण धम्मदेशनेला चांगल्या प्रकारे श्रवण करू शकतो, आपण त्याचं ग्रहण करू शकतो. कारण धम्मदेशना श्रवण करताना आपलं संपूर्ण चित्त एकाग्र करावं लागतं. आणि एकाग्र जर आपण आपलं चित्त केलं असेल तर मग त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. आणि त्यामुळे 5 प्रकारचे बल आजच्या देशनेमध्ये आपण बघणार आहोत. त्याला भगवंताने पुण्यधर्म सुद्धा म्हटलं आहे. 5 प्रकारचे पुण्यधर्म, 5 प्रकारचे पुण्य बल सुद्धा भगवंताने त्याला असं म्हटलं आहे. आणि विशेष रूपाने 37 बोधिपाक्ष धम्मामधील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. भगवंताला एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी 37 बोधिपाक्ष धम्माचं आचरण करावं लागतं, ज्यामध्ये 4 स्मृतिप्रस्थान आहे, 4 सम्यक प्रधान आहे, 4 रुद्धिपाद आहे, 5 बल आहे, 7 बोधांग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. अशा प्रकारचे जे प्रमुख सिद्धांत आहे, या प्रमुख सिद्धांताचं अनुसरण करणारा एक बोधिसत्व जेव्हा या सर्व सिद्धांताचं अनुसरण करतो, आचरण करतो, तेव्हाच तो बोधिसत्व बुद्ध बनत असतो. आणि त्यामुळे बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी या 5 प्रकारच्या बलाची अत्यंत आवश्यकता असते. आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण आजची ही देशना आपण श्रवण करणार आहात. तर 5 प्रकारचे बल, त्यामध्ये पहिलं बल आहे श्रद्धा बल. पहिलं बल आहे श्रद्धा बल, दुसरं बल आहे वीर्य बल, तिसरं बल आहे स्मृती बल, चौथं बल आहे समाधी बल आणि 5वं बल आहे प्रज्ञा बल. हे 5 प्रकारचे बल आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग बघूया थोडक्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण बघूया. श्रद्धा बल म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? काय श्रद्धा म्हणजे? साध्या सोप्या भाषेमध्ये श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे विश्वास. साधा शब्द श्रद्धेचा अर्थ काय होतो? श्रद्धा म्हणजे विश्वास. म्हणजे माझा या गोष्टीवरती विश्वास आहे, या गोष्टीवरती माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे. कारण या गोष्टीवरती माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणून ही गोष्ट मी करतो. जर माझा विश्वास नसता, माझी श्रद्धा नसती, तर ती गोष्ट आपण केली नसते. आणि त्यामुळे श्रद्धा म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये विश्वास असणे. मग विश्वास कोणावरती आहे? विश्वास कोणावरती आहे? तर विश्वास बुद्धांवरती आहे, विश्वास धम्मावरती आहे, विश्वास संघावरती आहे. आणि जे चौथे रत्न आहे ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती विश्वास आहे. 3 रत्नावरती विशेष रूपाने आपली श्रद्धा असली पाहिजे. बुद्धरत्नावरती, धम्मरत्नावरती आणि संघरत्नावरती
मग श्रद्धेचं लक्षण आहे, श्रद्धा आहे. मग श्रद्धेचं काय लक्षण आहे? त्याचं लक्षण आहे राजा मिलिंदाला, राजा मिलिंदाने भंते नागसेनला प्रश्न केला की भंते, आपण नेहमी सांगता, आपण नेहमी बोलता आपल्या देशनेमध्ये की श्रद्धा असणं गरजेचं आहे, श्रद्धा असणं महत्त्वपूर्ण आहे. मग नेमकं श्रद्धा म्हणजे काय? तुम्ही श्रद्धेला कुठल्या अंगाने घेता किंवा श्रद्धेचं काय लक्षण आहे? तुम्ही कोणते लक्षणं सांगू शकता? तर भंतेजी म्हणतात की श्रद्धेचे 2 लक्षणं आहे. श्रद्धेचे 2 लक्षणं आहे. श्रद्धा मनाला प्रसन्न करते, श्रद्धा मनाला प्रसन्न करते आणि श्रद्धा मनुष्याच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करते. श्रद्धा मनुष्याच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करत असते. श्रद्धा कसं मन प्रसन्न करते? श्रद्धा जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते तेव्हा आपलं मन प्रसन्न कसं होते? जसं बघा, भगवंताचं रूप आहे, भगवंताचं रूप आहे, बाबासाहेबांचं रूप आहे. भगवंताच्या कोणत्याही प्रकारच्या मूर्तीकडे किंवा कोणत्याही प्रकारच्या रूपाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा काय होतं? आपल्या मनामध्ये एकदम प्रसन्न भाव उत्पन्न होतो. भगवंताचा कुठलाही चेहरा बघा, तुम्ही कुठलीही मूर्ती बघा, जेव्हा आपण लेण्यांमध्ये जातो तेव्हा सुद्धा आपण ते मूर्त्या बघतो, तैलचित्र बघतो, एकदम आपलं मन प्रसन्न होते. भगवंताकडे बघून कोणाला राग येतो का? हे भगवंताचं रूप आहे बा, मला लयच राग आला, असं होते का कधी? द्वेष उत्पन्न होतो का? नाही होत. म्हणजे दाखवणारे लोक जरी दाखवत असतील किंवा बुद्ध आम्हाला पटत नाही आहे, बुद्ध आम्हाला आवडत नाही आहे, परंतु सगळ्यात जास्त घरात जर मूर्त्या कोणाच्या असतील तर त्यांच्याच घरामध्ये असतात. कारण बुद्धाचं रूपच असं आहे, शांत भाव. ना, भगवंताच्या मुद्रेवरती प्रसन्न भाव. भगवंताची मुद्रा पाहिल्याबरोबर म्हणजे मनुष्य कितीही दुःखामध्ये असू द्या, कितीही टेन्शनमध्ये असू द्या, किती चिंताग्रस्त असू द्या, विहारामध्ये तुम्ही या बघा, विहारामध्ये बसा 2 मिनिटं 5 मिनिटं, भगवंताच्या रूपाकडे शांत तुम्ही बघा, एकदम चिंताग्रस्त मनुष्य त्या ठिकाणी प्रसन्न होतो, आनंदी होतो. कारण आपली श्रद्धा त्यांच्यावरती आहे. कारण त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आपलं मन अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत प्रसन्न होते. आणि त्यामुळे श्रद्धेचं लक्षणच ते आहे की मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणे. बघा, बाबासाहेबांचं रूप आपण पाहतो, बाबासाहेबांच्या रूपाकडे बघितल्यानंतर एकदम प्रसन्न भाव उत्पन्न होतो, कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. ज्यांना कृतज्ञता भाव आहे ते, काही लोक जर कृतज्ञता भाव नसेल, म्हणजे आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण असणे, आपल्यावरती आपल्यावरती कोणी उपकार केलं त्याची जाण ठेवणे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये 2 प्रकारचे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. एक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारा व्यक्ती या संसारामध्ये मिळणं दुर्लभ आहे, आणि दुसरी गोष्ट आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणारे व्यक्ती अत्यंत दुर्लभ आहे. आणि त्यामुळे हा भाव बघा, भगवंत कसे कृतज्ञता व्यक्त करतात, भगवंत सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतात. कशा संदर्भामध्ये? जेव्हा भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ होतो. भगवंत बुद्ध बनतात, आणि बुद्ध बनल्यानंतर जर तुम्ही बुद्ध गेलात, कोण कोण गेलं बुद्ध गेला? बाबा, लयच अवघड आहे की हो. तुम्ही नाही गेले बुद्ध गेला? असं नाही का करून देश विदेशातले लोक येतात, आहे की नाही? बघा, सगळ्या जगातले लोक येतात बुद्ध गेला, आहे की नाही? बुद्ध गेलं पाहिजे. कारण बुद्ध गेला, तुम्ही जेव्हा तिथे जासाल ना, म्हणजे वेगळ्या विश्वामध्ये तुम्ही जासाल. बुद्ध गेला जेव्हा भगवंताकडे बघसाल, तुम्ही वेगळ्या विश्वामध्ये जासाल. तर भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 7 आठवडे भगवंत तिथे राहत असतात. 7 आठवडे. मी तुम्हाला स्पेशल प्रवचन यावरती 1 दिवस देईल. तर एका आठवड्यामध्ये भगवंत बोधवृक्षाकडे, अनिमेशन चैत्यावरती, अनिमेशन चैत्य आहे, त्या अनिमेशन चैत्याकडे भगवंत तिथे बसतात. आणि 7 दिवसापर्यंत जो बोधवृक्ष असतो त्या बोधवृक्षाकडे भगवंत चपलक नजरेने, म्हणजे डोळ्याची पापणी न लावता,
जसं आपण आता बोलताना असं डोळ्याच्या पापण्या लावतात आपल्या, 7 दिवसापर्यंत भगवंत डोळ्याची पापणी न लावता त्या बोधवृक्षाकडे पाहत होते. बुद्ध आहे, बुद्ध दसबलधारी भगवंताला म्हटलं आहे. आणि भगवंत असं त्यांच्याकडे बघत असताना कृतज्ञ भाव व्यक्त करतात की मी या बोधवृक्षाखाली बसलो. या बोधवृक्षाखाली बसल्यानंतर जसं आपण वंदने म्हणतो ना, यस मुले निसिन्नवा सब्बारी विजय अक्का, म्हणजे ही जी गाथा आहे तर ती गाथा या बोधवृक्षाखाली बसलो आहे. या बोधवृक्षाखाली बसल्यानंतर मी माझ्या रागावर विजय मिळवला, माझ्या द्वेषावर विजय मिळवला, माझ्या मोहावर, मीपणावर, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, सर्व प्रकारच्या विकारावरती मी विजय मिळवला आहे. हे बोधवृक्षा तुझ्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करतो, कारण तुझ्या खाली बसून हे सर्व या सम्यक संबुद्धीच्या ज्ञानाला मी प्राप्त केला. बघा, एका झाडाबद्दल भगवंत कृतज्ञ भाव व्यक्त करतात, मनुष्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करत नाही, आहे की नाही. एक कोणी जर कोणाला उपकार केले, काय झालं मग केलं तर, लोक काय म्हणतात, काय झालं मग केलं तर, आमच्यासारखं उपकार केले का म्हणतात. ठीक आहे, कोणी उसनवारी केली, जसं की आपण कोणाला पैसे दिले आणि त्याला जर देताना असे होतात, म्हणजे मागताना असे वाटतं की म्हणजे लयच नम्र माणूस आहे. पैसे जर कोणी मागत असेल एकदम नम्र, याच्यासारखा नम्रच मनुष्य नाही वाटते. पैसे दिल्यानंतर एखादा महिना झाला, त्याला एका बोली केली बा 1 महिन्यात देतो, आणि महिना झाल्यानंतर आपण सहज म्हणाव का आपण ते पैसे मी का पळून चाललो का म्हणतात, मी तर इथेच आहे म्हणतात. काय राव म्हणतात, एवढेच पैसे दिले म्हणतात का, एवढेच आहे का तुमच्याकडे म्हणतात. म्हणजे मागताना असं मागण्याला असं वाटतं की का तोच चोर आहे, आणि ज्याला देतो आपण तो मालक बनतो आपला. कारण रागाने मागावं, द्वेषाने मागावं, तुला देणार नाही, पैसे बुडवल असं वाटतं माणसाला. म्हणजे उपकाराची जाण बघा मनुष्याला नसते. भगवंत म्हणतात की कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. सारीपुत्त भंतेंना एका व्यक्तीने एकदा भोजन दिलं होतं. तो व्यक्ती जेव्हा भिक्षू बनण्यासाठी येतो तो खूप वाईट असतो, म्हणजे कोणाचं ऐकत नाही, कोणाला चांगलं बोलत नाही, नेहमी भांडण, तंटा, वाद विवाद अशा प्रकारचे तो कृत्य करत असतो. आणि त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, त्याला असं वाटतं की आपण भिक्षू बनायला पाहिजे. कोणीच त्या भिक्षूंकडे तो जातो, म्हणते मला प्रवृत्तीत व्हायचं आहे, मला दीक्षा द्या. त्याचा स्वभाव सगळ्याला माहीत असतो, कोणी प्रवजा देत नाही त्याला, कोणी भिक्षू बनवत नाही. शेवटी तो भगवंताकडे जातो. भगवंताच्या समोर असंख्य भिक्षू बसलेले असतात, कारण सर्व भिक्षू त्याच्याबद्दल सांगतो की भगवान हा बिलकुल चांगला नाही आहे, हा खूप वाईट आहे, याचा स्वभाव चांगला नाही आहे, याला तुम्ही प्रवर्जा देऊ नका. मग भगवंत भिक्खू संघाच्या परिषदेचा उद्देश म्हणतो की भिक्षूंनो, असं तुम्हाला कोणाला आठवते का की या व्यक्तीने कोणावरती उपकार केले, या व्यक्तीने कोणाला कधी काही दिलं, तुम्हाला आठवते का. सारीपुत्त बनते भगवंताचे धम्म सेनापती हात वर करतात आणि म्हणतात की भगवान, हो भगवान, मला एकदा एक वेळेसाने सुका भात दिला होता, सुका भात दिला होता मला एक वेळेस. त्या सुक्या भाताची आठवण, कृतज्ञ भाव सारीपुत्त बनते त्या ठिकाणी व्यक्त करतात. भगवंत म्हणतात साधू साधू सारीपुत्त हा प्रवज्जा घेण्याचा अधिकारी आहे, कारण याने सुद्धा दान पुण्य केला. म्हणजे कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. आणि तो कृतज्ञ भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल, श्रद्धा जर असेल तर या गोष्टी आपण करू शकतो, श्रद्धा जर नसेल तर ह्या गोष्टी मात्र आपण करू शकत नाही. आणि सदा सर्व काळ बाबासाहेबांच्या प्रती आपला कृतज्ञ भाव असला पाहिजे की माझं हे जे जीवन आहे, जे मी सुखपूर्वक जगत आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहे, हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे जगत आहे. माता रमाईच्या त्यागामुळे हे माझं जीवन आहे. आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत हा कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये आपण धारण केला पाहिजे. आणि त्यासाठी महापुरुषांच्या प्रती श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. मग कृतज्ञ भाव व्यक्त करणे म्हणजे काय, त्यांना मेणबत्ती लावणे, त्यांना अगरबत्ती लावणे, त्यांना फुलं ठेवणे म्हणजे कृतज्ञ भाव व्यक्त करणे असं आहे का, बिलकुल नाही आहे. हे तर आपण केलंच पाहिजे, हे आपली श्रद्धा प्रगट करण्याचे माध्यम आहे, साधना आहे. परंतु त्या महापुरुषाने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीमस कर्म आपलं असते. आणि त्यामुळे भगवंताकडे बघितल्यानंतर बघा आपलं प्रसन्न होते, आनंदी होते. किती दुःखी असणारा मनुष्य आमच्या विहारामध्ये रूप आहे बघा भगवंताचं. आमच्या आई बडगी आई औरंगाबादला आल्या होत्या, आम्ही ते रूप श्रीलंकेहून आणलं. जेव्हा आम्ही
2010ला श्रीलंकेला गेलो होतो. तिथे सुंदर सुंदर बुद्धाचे रूप आहे आणि मी संकल्प केला तिथे जेव्हा बुद्ध रूप बघितले. ऍक्च्युली जेव्हा मी एअरपोर्टला गेलो, एअरपोर्टला अत्यंत सुंदर असं बुद्धाचं रूप आहे. तुम्ही गुगलला सर्च करू शकता श्रीलंकन एअरपोर्टवरती. अत्यंत सुंदर, अत्यंत मनमोहक असं रूप आहे. आणि मी संकल्प केला, त्या रूपाला पाहिल्याबरोबर माझ्या चित्तामध्ये संकल्प आला की मी जेव्हा परत जाईल भारतामध्ये आणि ज्या विहारामध्ये माझं वास्तव्य असेल त्या विहारामध्ये हे रूप मी घेऊन जाईल. या रूपाला मी नेईल असा संकल्प केला. आणि जेव्हा मी परत आलो काही वर्षानंतर जेव्हा विहार झालं, लोकांना मी माझा संकल्प बोलून दाखवला, तर ते म्हणाले, म्हणते हरकत नाही, कितीही पैसे कितीही खर्च लागू द्या, त्या आपण श्रीलंकेचं रूप आपण आणणार आहोत. आणि आम्ही आमच्या प्रयत्नाने श्रीलंकेचं अत्यंत सुंदर असं रूप आणलं. त्या मूर्तीकडे बघितल्याबरोबर आमच्या विहारामध्ये येणारा मनुष्य अर्धा तास विहारामध्ये बसल्याशिवाय तो जाऊ शकत नाही. एवढं सुंदर तिथे डेकोरेट आम्ही केलेलं आहे. म्हणजे विहारामध्ये आल्यानंतर असं प्रसन्न वाटलं पाहिजे, एकदम असं आनंदी वाटलं पाहिजे, सगळा थकवा आपला दूर झाला पाहिजे, सगळी चिंता आपली दूर झाली पाहिजे. विहाराचा परिसर अत्यंत सुंदर आणि अत्यंत रमणीय असला पाहिजे. पुन्हा थायलंडच्या भक्तींच्या द्वारा आम्ही सुंदर असं बुद्धरूप आमच्या गार्डनमध्ये सुद्धा बनवलं. तिथे योगायोगाने बोधवृक्ष होता आणि त्या बोधवृक्षाखाली अत्यंत सुंदर असं बुद्धाचं रूप बघा आम्ही प्रतिष्ठापित केलं. म्हणजे विहार आपल्या मनाला प्रसन्न देणारं केंद्र आहे, आपल्या मनाला सुख देणारं केंद्र आहे. आणि त्यामुळे विहाराची प्रसन्नता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण ती श्रद्धा आहे आपली. ती श्रद्धा आपण प्रगट केली पाहिजे. तर बुद्धांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. मग श्रद्धा काय? श्रद्धेचं लक्षण सांगितलं, प्रसन्न होणे, आपलं मन प्रसन्न होणे, महत्वाकांक्षा उत्पन्न होणे. जर आपल्यामध्ये क्षमता असेल तर महत्वाकांक्षाद्वारा आपण उत्पन्न होऊ शकतो. महत्वाकांक्षा कशी? बुद्धाप्रती जर श्रद्धा असेल तर महत्वाकांक्षा उत्पन्न होते. बघा, जसं समजून घ्या, एखादी स्त्री पांढरं वस्त्र परिधान करून विहाराकडे येत आहे, एक उदाहरण म्हणून समजून घ्या. आणि दुसऱ्या एका स्त्रीने बघितलं, तिला विचारलं की भगिनी तू कुठे जात आहे? ती जर म्हणाली की मी विहारामध्ये जात आहे, आज भंतेंची धम्मदेशना आहे, भंतेची धम्मदेशना ऐकण्यासाठी मी विहारामध्ये जात आहे. एका क्षणामध्ये तिला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा विहारामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे त्या स्त्रीकडे बघून तिच्या मनामध्ये काय उत्पन्न झालं? महत्वाकांक्षा उत्पन्न झाली, इच्छा उत्पन्न झाली की आपण सुद्धा विहारामध्ये गेलं पाहिजे. तिच्या पेहरावावरून, तिच्या बोलण्यावरून, म्हणजे चांगलं बोललं तर बरं, नाही तर बस, म्हणजे चांगलं बोललं तर प्रेरणा उत्पन्न होते, नाही तर मग बस, मग तुम्हाला माहित आहे काय होते, आहे की नाही. तर अशी प्रेरणा, अति महत्वाकांक्षा आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण बघा, माणसाला पाहून माणसं बदलतात. बघा भगवंताकडे काय होतं, भगवंत जेव्हा असे चालत असत रस्त्याने, तर चालता चालता ऐक, जसं आपण राजगुराचा प्रसंग बघा ऐकतो बुद्धाच्या धम्मग्रंथामध्ये. बोधिसत्व सिद्धार्थ भगवंत चालता चालता, जर समजा गप्पा करणारे लोक असतील, ऐक नाही, गप्पा रिकाम्या गप्पा करणारे लोक असतील तर ते शांत बसत असत आणि विचार, अरे भगवंत चालत आहे. जर लोक चालणारे लोक असतील तर जागेवर थांबत असत, अरे भगवंत चालत आहे. रंगीबेरंगी ज्यांनी कपडे परिधान केले, भगवंताकडे पाहून त्यांना स्वतःला लज्जा वाटे, अरे एवढा मोठा रूपवान, एवढा मोठा सौंदर्यवान भगवंत, बघा जाडे भरड काश्या वस्त्र अंगावरती त्यांनी परिधान केले. म्हणजे स्वतःला रंगीबेरंगी समजणारे लोक, त्यांना स्वतः लज्जा वाटत असे की बघा. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती भगवंताकडे सहजपणे असा हात जोडत असे, भगवंताला पाहिल्याबरोबर त्यांच्याकडे नतमस्तक होत असे. म्हणजे भगवंताचं जे व्यक्तिमत्व होतं ते अनन्य साधारण असं भगवंताचं व्यक्तिमत्व होतं. आणि ती भगवंताच्या प्रती असणाऱ्या भगवंताकडे पाहून जे लोक बदलत होते, तर त्यांच्या चित्तामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न होत होती, कारण भगवंताच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होत होती आणि श्रद्धेचं रूपांतर हे महत्वाकांक्षेमध्ये होत होतं. आणि त्यामुळे अनेक लोक भगवंताकडे, धम्म सर्वांकडे सर जात असत. भगवंताला जेव्हा बघा भिक्षाटनाच्या पूर्वी जर थोडासा वेळ असेल, थोडासा वेळ जर भगवंताला मिळाला तर भगवंत अन्य संप्रदायाच्या म्हणजे त्या आश्रमामध्ये जात असत. आणि अन्य संप्रदायाच्या आश्रमामध्ये जात असताना मग ते जर समजा इतर गप्पा वगैरे जर करत असतील तर ते एकमेकांना बोलत, अरे श्रवण गौतम आपल्याकडे येत आहे, बघा बोलू नका, श्रवण गौतमाला शांतता प्रिय आहे.
जर आपण शांत राहिलो तर ते आपल्याकडे येतील आणि आपल्याला उपदेश करतील. म्हणजे भगवंताचं व्यक्तिमत्व तशा प्रकारचं होतं आणि त्यामुळे भगवंतावरती जर श्रद्धा असेल तर महत्वाकांक्षा सुद्धा आपल्यामध्ये उत्पन्न होत असते. तर मग श्रद्धेचं लक्षण आहे प्रसन्नता निर्माण करणे आणि महत्वाकांक्षा उत्पन्न करणे. तर श्रद्धेला भगवंताने वेगवेगळ्या अंगाने सांगितलं आहे. श्रद्धेला सांगताना भगवंताने वेगवेगळ्या अंगाने सांगितलं. भगवंत असे म्हणतात श्रद्धा हे बीज आहे. भगवंत म्हणतात श्रद्धा हे बीज आहे. श्रद्धा हे धन सुद्धा आहे. श्रद्धेला भगवंताने धन म्हटलं. श्रद्धा हे पुण्यधर्म आहे. श्रद्धा हे पुण्यधर्म आहे. श्रद्धा हा पाया सुद्धा आहे. श्रद्धा हे चक्षु इंद्रिय सुद्धा आहे. बघा वेगवेगळ्या अंगाने भगवंताने श्रद्धेची व्याख्या केलेली आहे. श्रद्धा हे पाया आहे. श्रद्धा हे बीज आहे. श्रद्धा हे पुण्यधर्म आहे. श्रद्धा हे धन आहे असं भगवंताने म्हटलं. मग श्रद्धा हे पाया कसा आहे आपण थोडक्यामध्ये विश्लेषण बघू. श्रद्धा पाया कसा आहे. जसं आपल्याला बिल्डिंग निर्माण करायची आहे. बिल्डिंग निर्माण करत असताना पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग चांगली उभी राहू शकते. पाया जर मजबूत नसेल तर बिल्डिंग उभी राहू शकत नाही. अगदी तशाच प्रकारे धम्मरूपी बिल्डिंग जर तुम्हाला निर्माण करायची आहे, धम्मामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची आहे, तुम्हाला सदतीस बोधिपाक्ष धम्माचं आचरण करायचं आहे, अनुसरण करायचं आहे, तर श्रद्धारूपी पाया तुमचा मजबूत असला पाहिजे, एकदम खंबीर असला पाहिजे. भगवंत असे म्हणतात श्रद्धा अशी असावी ज्याप्रमाणे नगराच्या मधोमध उभा केलेला जो इंद्रखील असतो. पूर्वीच्या काळामध्ये बघा नगरामध्ये इंद्रखील उभा करत असत. त्याची विशेषता अशी असायची की तो जमिनीच्या वर जेवढा उंच असे तेवढाच तो जमिनीमध्ये असे. म्हणजे किती वादळ आलं, हवा आली, वारा आला, नैसर्गिक संकट आलं तरी सुद्धा ते नष्ट होऊ शकत नाही. बघा सम्राट अशोकाने जे स्तंभ निर्माण केले, अशोक स्तंभ जे निर्माण केले बघा, म्हणजे 2000 वर्ष होऊन गेले, आजही ते जशाच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्ही वैशालीचा स्तंभ बघितला, एक सिंहस्तंभ, तर तो जशाच्या तसा आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे बघा, 2000 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा तो जशाच्या तसा आहे. म्हणजे तो हल्ला सुद्धा नाही, डुल्ला सुद्धा नाही, किंवा निसर्गाने सुद्धा त्याला पूर्णपणे नष्ट केलं नाही. जिथे जिथे नष्ट झाले ते मनुष्याने नष्ट केलेले आहे. म्हणजे बुद्ध धम्माचा तिरस्कार करणारे लोक किंवा क्रांती प्रतिक्रांती जेव्हा जेव्हा झाली तेव्हा तेव्हा बौद्ध धम्माला नेस्तानाबूत नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जे शाबूत आहे ते मात्र अत्यंत मजबूत आहे. श्रद्धा अशी असावी, इंद्रखिलाप्रमाणे श्रद्धा असावी. श्रद्धा माझी बुद्धावरती आहे, श्रद्धा माझी धम्मावरती आहे, श्रद्धा माझी संघावरती आहे. 3 रत्नांच्या व्यतिरिक्त माझी कुठेही श्रद्धा नाही असा दृढ संकल्प आपला असला पाहिजे. कारण दृढ संकल्प जर असेल तर आपल्याला पुण्य प्राप्त होऊ शकते, आपण कुशल कर्म पुण्यकर्म करू शकतो. जर श्रद्धा जर दृढ नसेल, श्रद्धा जर बदलणारी असेल, ऐक ना, श्रद्धा जर चंचल असेल, ऐक ना, श्रद्धा चंचल सुद्धा आहे. काय काय लोक गाडीमध्ये बसले की सगळं हात जोडतात, काय लोक गाय गेली का लगेच, म्हणजे जनावर कुत्रे गेले की लोक, काय लोक, म्हणजे श्रद्धा कोणावर आहे? श्रद्धा कुत्र्यावर श्रद्धा, गायीवर श्रद्धा, म्हशीवर श्रद्धा, म्हणजे सगळ्या जनावर श्रद्धा, झाडावर श्रद्धा, डोंगरावर श्रद्धा, दगडावर श्रद्धा, म्हणजे अनेक लोकांच्या अनेक श्रद्धा आहे. तर त्यामुळे सुख नाही लाभत, सुख नाही लाभत. मनुष्याची श्रद्धा ही डोळस असली पाहिजे. सम्यक दृष्टी, भगवंत असे म्हणतात की सम्यक दृष्टी असली पाहिजे. सम्यक दृष्टी जर असेल तर आपण खऱ्या अर्थाने सत्यापर्यंत पोहोचू शकतो. जर सम्यक दृष्टी नसेल तर सत्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकणार आहे? पोहोचू शकत नाही. सम्यक दृष्टी म्हणजे काय? साधा सोपा भगवंताने अर्थ सांगितला, फार कठीण अर्थ नाही सांगितला भगवंताने. डोळस श्रद्धा असावी. डोळस श्रद्धा म्हणजे काय? माझं सुख कशामध्ये आहे, माझं कल्याण कशामध्ये आहे, माझं हित कशामध्ये आहे, माझं मंगल कशामध्ये आहे, माझं अहित कशामध्ये आहे, माझी हानी कशामध्ये आहे, एवढं जर मनुष्याला समजलं तर त्याची श्रद्धा ही खरी आहे. म्हणजे नेमकं माझं सुख कशामध्ये आहे अशी भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे आणि खरोखर त्या सुखाच्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आपण आचरण केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्या श्रद्धेच्या जे काही श्रद्धा बल आहे
त्या श्रद्धा बलाला आपण धारण करू शकतो। अशा प्रकारे श्रद्धेचा पाया जर इंद्रखिलाप्रमाणे आपला असेल तर आपण बुद्ध धर्माच्या प्रती आपली अतूट अशी श्रद्धा असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, ज्याचा पाया मजबूत आहे। मग पाया काय फक्त उपासकांना सांगितला का? नाही आहे। पाया फक्त उपासकांनाच नाही सांगितला, पाया चारही परिस्थितीचा मजबूत असावा। भिक्खूंची सुद्धा श्रद्धेचा पाया मजबूत असला पाहिजे, भिक्खुनींचा सुद्धा श्रद्धेचा पाया मजबूत असला पाहिजे, उपासकांचा सुद्धा आणि उपासिकेंचा सुद्धा। पण काही काही भिक्षू परिवर्जित होतात, भिक्षू जीवनामध्ये राहतात, त्यांची श्रद्धा तर मजबूत असतेच, परंतु त्यांचे जे कर्म असतात तसे सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाणारे नसतात। त्यामुळे अर्ध्या मार्गातून ते प्रवर्जा सोडून देतात, घरी निघून जातात। म्हणजे बुद्धांप्रती असणारा जो दृढ संकल्प आहे, दृढ अधिष्ठान आहे, तर ते अधिष्ठान मात्र त्यांचं कायम राहत नाही। म्हणजे त्यांची सुद्धा श्रद्धा त्या ठिकाणी ढळमळीत जरी नसेल, परंतु जी अचल श्रद्धा आहे, जी बदलणारी श्रद्धा नाही आहे, जे इंद्रखिलाप्रमाणे श्रद्धा आहे, ती मात्र तसं त्याचं जे मजबूतीकरण असायला पाहिजे तसं ते राहत नाही आणि ते पुन्हा संसारामध्ये निघून जात असतात। त्यामुळे श्रद्धेचा पाया बघा अत्यंत मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे। श्रद्धा हे बीज सुद्धा आहे। श्रद्धा बीज म्हटलं भगवंताने, जसं एखादा शेतकरी कशी भारद्वाज सुतामध्ये भगवंताने सांगितलं श्रद्धा कसं बीज आहे, तुम्हाला ते सुतच मी एक धम्मदेशनामध्ये सांगणारच आहे। म्हणजे ज्याप्रमाणे एखादा कुशल शेतकरी आपल्या शेतीमध्ये योग्य प्रकारचं बीज पेरतो, कुशल शेतकरी त्याला माहित आहे, कारण शेतीचे प्रकार आहेत। काही शेती काळीशार असते, चांगली भुसभुशीत असते, काही शेती मुरबाड सुद्धा असते, काही शेती तणाने युक्त सुद्धा असते आणि काही शेतीमध्ये दगडधोंडे सुद्धा असतात। एखादा शेतकरी पावसाचा मिरगाचा पाऊस पडल्यानंतर तो असा विचार करतो का की मी ज्या तणाने युक्त असणारी शेती आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेरतो, किंवा मुरबाडाची शेती आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेरतो, किंवा दगडधोंड्याने युक्त शेती आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेरतो, असा विचार करतो का? नाही। तो विचार करतो जी माझी कसदार जमीन आहे, जी माझी चांगली जमीन आहे, या चांगली जमिनीमध्ये मी पहिल्यांदा पेरलं पाहिजे। का? कारण ती मला उत्पन्न चांगल्या प्रकारचं देऊ शकते। अगदी तशाच प्रकारे श्रद्धारूपी बीज जेव्हा आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण करत असतो, जसं शेती आहे तसं आपलं मन आहे। शेतीला भगवंताने मनाची उपमा दिली आहे। मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात। या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून नाहीसं करून श्रद्धारूपी बीजाचं वृक्षारोपण आपल्या चित्तामध्ये केलं पाहिजे। आणि श्रद्धारूपी बीज जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं तर अन्य प्रकारच्या धम्माला आपण जाणू शकतो, समजू शकतो आणि त्यानुसार खूप चांगल्या प्रकारचं जीवन आपण जगू शकतो। आणि त्यामुळे श्रद्धा बीज सुद्धा आपलं कसदार असलं पाहिजे, चांगलं उच्च प्रतीचं दमदार बीज असलं पाहिजे। जर बीज किडकं असेल, बीज जर किडकं असेल, शेती किती चांगली असू द्या, काय उपयोग आहे? उपयोग नाही आहे। बीज किडकं म्हणजे काय? बीज किडकं म्हणजे आपलं जी श्रद्धा आहे ती अंधश्रद्धेमध्ये असेल, कर्मकांडामध्ये असेल, बुवाबाजीमध्ये असेल, ईश्वरवादामध्ये असेल, आत्मा परमात्मामध्ये गुरफटलेली असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरेमध्ये जर आपली श्रद्धा जर गुरफटलेली असेल तर तुमच्या श्रद्धेचं बीज हे किल्लेलं आहे असं समजून घ्या। आणि श्रद्धा जर फक्त 3 रत्नांच्या प्रती असेल तर ते बीज मात्र शुद्ध बीज आहे। ते जशा प्रकारचं तुम्ही जमिनीमध्ये पेरसाल, जसे तुम्हाला फळ पाहिजे तशा प्रकारचे फळ तुम्ही निर्माण करू शकता। कारण भगवंत असे म्हणतात, या धम्म मार्गाचे फळ, धम्माचा जो रस आहे तो अन्य कोणत्याही प्रकारच्या फळाचा रस असू द्या, त्या सर्व प्रकारच्या फळापेक्षा अत्यंत गोड आणि स्वादिष्ट आणि कायमस्वरूपी सुख देणारा जर कोणता रस असेल तो म्हणजे धम्मरस आहे। श्रोतापन्न फळ आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अरहंत फळ आहे, जे मार्ग आणि मार्गस्थ 4 फळ मनुष्याला प्राप्त करायचे आहे जर श्रद्धा बीज जर त्यांचं मजबूत असेल तर। आणि त्यामुळे श्रद्धेला भगवंताने बीज सुद्धा असं म्हटलंय, श्रद्धेला भगवंताने धन सुद्धा म्हटलं, श्रद्धेला भगवंताने धन असं म्हटलंय बघा। धन अगदी म्हणसाल की श्रद्धेला धन कसं म्हटलं, ऐक ना, धन तर आपल्याला एकच धन माहित आहे, नोटाचं धन, ऐक ना, श्रद्धेचं धन कसं काय? नोटा म्हणजे धन व आता श्रद्धेचं धन कसं काय आहे? तर भगवंत असे म्हणतात श्रद्धेचं धन असलं पाहिजे। कारण ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा आहे, सुख कशामुळे प्राप्त होते आपल्याला? सुख कशामुळे? तर श्रद्धा धनामुळे आपण सुखाला प्राप्त करू शकतो। श्रद्धा धन ज्या मनुष्याकडे नाही तो मनुष्य कधी सुखी राहत नाही।
भौतिक संपदा आपल्याकडे असावी, संपत्ती आपल्याकडे असावीच, आपण ती प्राप्त केली सुद्धा पाहिजे. कारण भौतिक संपत्तीच्या द्वारा आपल्या ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण होत असतात, आपल्या ज्या आवश्यकता असतात त्या पूर्ण होतात, आपला संसार आपण सुखाने जगू शकतो. संपत्ती आपण कमवावी, संपत्ती आपल्याकडे असावी सुद्धा, परंतु ती संपत्ती केवळ भौतिक सुखसुविधा आपल्या पूर्ण करू शकते. आध्यात्मिक सुविधा, आध्यात्मिक सुख आपली भौतिक संपत्ती प्राप्त करून देत नाही. आपण असं म्हणतो का की घ्या बरं 100 रुपये, जरा एक छटाकभर सुख द्या बरं मला, घ्या बरं जरा 500 रुपये, ना अर्धा किलो जरा सुख द्या बरं, बाजारातून विकून आण द्या बरं, असं होते का? नाही आहे. कितीही संपत्ती तुमच्याकडे असेल तर मनुष्य त्या संपत्तीने सुख प्राप्त करू शकत नाही. परंतु ती संपत्ती सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरते. जसं अनाथ पिंडक तो म्हणतो भगवंताला, भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहित नाही, मी बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, तरी सुद्धा भगवान मला असं वाटतं की ते केलं पाहिजे, कारण मी ग्रस्त आहे. माझ्या कामावरती हजारो लोक जीवन जगतात, भगवान मग मी काय केलं पाहिजे? तर भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक, संपत्ती मनुष्याला गुलाम बनवत नाही, संपत्ती मनुष्याला गुलाम बनवत नाही, तर संपत्तीच्या प्रती असणारी लालसा, असणारा लोभ मनुष्याला गुलाम बनवतो. त्या संपत्तीच्या द्वारा तुम्ही कुशल कर्म करू शकता, दान पुण्य करू शकता, दान पुण्य कुशल कर्म पुण्यकर्म करून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखाला प्राप्त करू शकता. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की श्रद्धारूपी धन ज्या मनुष्याकडे असते तो मनुष्य गरीब नसतो, तो मनुष्य श्रीमंत असतो, कारण तो सुखी असतो. कारण सुख हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. निब्बानं परमं सुखं भगवंताने असं म्हटलंय, निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. आणि निर्वाण सुखाची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल, निर्वाण सुखाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर श्रद्धारूपी धन तुमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. या श्रद्धारूपी धनाच्या द्वारा तुम्ही निर्वाणगामी, निर्वाणाची फळं चाकू शकता, निर्वाणगामी अवस्थेपर्यंत पोहोचू शकता. आणि त्यामुळे श्रद्धेला धन सुद्धा असं भगवंताने म्हटलं आहे. श्रद्धा हे पुण्यधर्म आहे. कारण श्रद्धा जर नसेल तर आपण पुण्य कसं करू शकतो? श्रद्धा जर नसेल तर आपण दान करू शकणार नाही, श्रद्धा जर नसेल तर आपण शील पालन करणार नाही, श्रद्धा जर नसेल तर आपण मैत्री करणार नाही, करुणा करणार नाही, मुदिता करणार नाही, श्रद्धा जर नसेल तर आपण आनापानसती करणार नाही, श्रद्धा जर नसेल तर आपण ध्यान करणार नाही, श्रद्धा जर नसेल तर आपण भावना करणार नाही, श्रद्धा जर नसेल तर चिंतन मनन सुद्धा आपण करणार नाही. त्यामुळे श्रद्धा हे पुण्यधर्म आहे. पुण्य प्राप्त करण्यासाठी श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे श्रद्धेला पुण्यधर्म सुद्धा भगवंतांनी असं म्हटलंय. श्रद्धा हे चक्षु इंद्रिय सुद्धा आहे. इंद्रिय ऐक ना, काल आपण बघितलं, श्रद्धा जर असेल तर बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलतो. ऐक ना, काल आपण बघितलं, श्रद्धा जर असेल तर बदलते. जसं उदाहरण म्हणून एखादी भगिनी एखाद्या फंक्शनसाठी जात आहे, अत्यंत तिने साज शृंगार केला स्वतःला चांगलं दिसण्यासाठी, सजवण्यासाठी, आणि सजवण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. आता आपल्या केसामध्ये जे श्रद्धा कशी असते बघा, म्हणून तिने एक सुंदर असं फूल घेतलं आणि आपल्या केसावरती लावणार, आपल्या सौंदर्याला वाढवण्यासाठी आपल्या केसांवरती लावणार. त्या क्षणामध्ये आरशामध्ये तिला पाठीमागे बुद्धाचं रूप दिसलं, पाठीमागे बुद्धाचं रूप दिसलं. एका क्षणामध्ये तिचा विचार बदलला. डोक्याच्या म्हणजे केसावरती लावणारं फूल तिच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न झाला. तेच फूल तिने बुद्धाच्या चरणी अर्पण केलं. पुण्य आहे, महान पुण्य आहे, त्याग आहे. भगवंत असे म्हणतात की जर मनुष्याचा दृष्टिकोन जर योग्य असेल, मनुष्याच्या चित्तामध्ये जर तशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असेल, तर ते तशा प्रकारचं कर्म आपण करू शकतो. हे चक्षु इंद्रिय जर असेल तर, म्हणजे पुण्यधर्म श्रद्धेचं चक्षु इंद्रिय जर त्याचं मजबूत असेल, तर एखादं कर्म करताना सुद्धा तिथे त्यागाची भावना मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. असे अनेक उदाहरण आहेत बघा. भगवंताच्या काळामध्ये स्वतः लोक भोजनाला बसले, भगवंत दारावरती आले, एका क्षणामध्ये त्यांच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की अरे भगवंत दारावरती आहेत, भिक्खुसंघ दारावरती आहे. एका क्षणामध्ये आपल्याला जे भोजन आपल्यासाठी बनवलं आहे ते सर्वच्या सर्व भोजन त्यांनी भगवंताच्या पात्रामध्ये टाकला. कारण त्यांच्या चित्तामध्ये तेव्हा तो चक्षु इंद्रिय श्रद्धेचा भाव उत्पन्न झाला आणि क्षणामध्ये त्यांनी कुशल कर्म पुण्यकर्म केला आहे. असा भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाला पाहिजे.
आणि त्यामुळे श्रद्धा हे चक्षु इंद्रिय सुद्धा आहे भगवंत असे म्हणतात. म्हणजे दृष्टिकोन, श्रद्धा जर आपल्यामध्ये असेल तर पाहण्याचा दृष्टिकोन मनुष्याचा बदलतो. आणि तो दृष्टिकोन जर चांगला असेल, योग्य असेल, तर मनुष्य कुशल कर्म करू शकतो, पुण्य कर्म करू शकतो. आणि त्यामुळे श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. हे पुण्यधर्म आहे, हे बल आहे. श्रद्धेला भगवंताने बल सुद्धा म्हटलं आहे, कारण श्रद्धा बल जर मनुष्यामध्ये नसेल. सिद्धार्थ बोधिसत्व जेव्हा ध्यान साधना करतात आणि ध्यान साधना करताना त्यांचं शरीर आपण बघतो, ऐकतो आपण, 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे 6 वर्षापर्यंत अन्न कमी 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 ऐक ना, सुरुवातीला 7 वाट्या ग्रहण करायचे, नंतर 6 वाट्या, 5 वाट्या, 4 वाट्या, 3 वाट्या, 2 वाट्या, 1 वाटी, मग कधी 7 दिवसानंतर करायचे, पुन्हा 15 दिवसानंतर करायचे, महिन्यातून एकदा करायचे, कधी कधी मग एक शीत दाण्याचा भाताचा एखाद्या शीतावरती ते गुजराण करायचे. म्हणजे अशा प्रकारे अन्नाचा हळूहळू हळूहळू त्याग केल्यामुळे त्यांचं शरीर पूर्णपणे कृश झालं. जेव्हा पोटाला ते स्पर्श करायचे तर पाठीचा भाग त्यांना हाताला लागायचा, जेव्हा पाठीला स्पर्श करायचे तर पोटाला भाग त्यांना लागायचा हाताला. म्हणजे अशा प्रकारे जर ते एकदा खाली जर पडले तर ते उठू शकत नव्हते. एकदा जर आसन घातलं तर ते आसन बदलत सुद्धा येत नव्हतं. एवढं त्यांचं शरीर मात्र कृश बनलं होतं. आणि त्या क्षणी मार येतो आणि सिद्धार्थ बोधिसत्वाला म्हणतो की अरे सिद्धार्थ, तू तर आता मरणार आहे, तू तर मरणासन्न झाला आहे, काही क्षणामध्ये तू मृत्यूला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. आणि तू जर सम्यक समृद्धीच्या मार्गाचा जो मार्ग आहे, या मार्गाचा जर त्याग केला, याला जर तू सोडून दिलं, याला सोडून देतो, कारण तुला सम्यक समृद्धी प्राप्त होत नाही. आजही तू जर घरी गेला, आजही तू जर या संन्यासाचं वस्त्र त्यागलं आणि तू जर घरी गेला तर 7व्या दिवशी तू चक्रवर्ती सम्राट बनू शकतो, 7व्या दिवशी तुला राजमहल मिळू शकते, 7व्या दिवशी एवढं मोठं तुला पद प्राप्त होऊ शकते. तू कशाला या भानगडीमध्ये पडला आहे? तेव्हा बोधिसत्व म्हणतात, हे मार, मी असं होऊ शकत नाही. हिमालय पर्वत आपली जागा बदलू शकेल, गंगा नदीचा प्रवाह सुकून जाऊ शकतो, परंतु माझा संकल्प कधीही बदलू शकत नाही, कारण माझ्या मनामध्ये बुद्धत्वाबद्दल श्रद्धा आहे. माझ्या चित्तामध्ये बुद्धत्व प्राप्त करण्याच्या संदर्भामध्ये श्रद्धा आहे, बुद्धत्वाबद्दल माझ्यामध्ये श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा कधीही मी या संग्रामामध्ये, या युद्धामध्ये प्रयत्न करता करता, पराक्रम करता करता मी मृत्यूला जरी प्राप्त झालो तरी सुद्धा बेहतर आहे, परंतु माघारी मात्र कधीही मी परतणार नाही. का? कारण माझ्यामध्ये श्रद्धा बल आहे. कारण श्रद्धा बल माझ्यामध्ये असल्या कारणाने माझं इच्छित जे काही ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्याशिवाय मी उठून सुद्धा जाणार नाही. मी मरणासन्न अवस्थेमध्ये असेल किंवा मृत्यूला प्राप्त होईल तरी सुद्धा चालेल, परंतु माझा संकल्प, माझा अधिष्ठान मी कधीही बदलणार नाही, कारण माझ्यामध्ये श्रद्धा बल आहे. श्रद्धा बल जर आपल्यामध्ये असं असेल तर आपल्याकडे किती अडचणी असतील, किती दुःख असेल, किती संकट असेल, तरी सुद्धा मनुष्य आपल्या कार्यावरती निष्ठा ठेवत असतो, आपल्या कार्यावरती श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, कारण हे कार्य मला करायचं आहे असा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. आणि त्यामुळे श्रद्धा हे बल सुद्धा आहे, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे श्रद्धेला जाणलं पाहिजे, हे बल आहे. या श्रद्धेला आपण जाणलं पाहिजे. धम्मदेशना श्रवण करण्यासाठी हे सर्वात मोठा आपला मित्र आहे बघा, कारण श्रद्धा जर नसेल तर आपण धम्म श्रवण करू शकत नाही. त्यामुळे श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं बल आहे श्रद्धा बल, वीर्य बल. दुसरा आहे वीर्य बल. वीर्य म्हणजे प्रयत्न, वीर्य म्हणजे प्रयत्न. मग प्रयत्न कोणते? प्रयत्न कोणते? कोणते प्रयत्न? अनेक प्रकारचे प्रयत्न आहेत ना. प्रयत्न अनेक प्रकारचे आहेत. भांडण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात, ऐक ना. मारामाऱ्या करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात, ऐक ना. चाड्या चुगड्या करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी तर जास्तच प्रयत्न करावे लागतात, कारण दुसऱ्याला समजून द्यावं लागते बरोबर. चुगल्या करण्यासाठी एकदम पटून द्यावं लागतं, असं एकदम व्यवस्थित लगे, त्याला फार प्रयत्न लागतात, ऐक ना. खोटं बोलण्यासाठी आणि अकुशल कर्म करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न नाही आहे, त्याला सम्यक प्रयत्न नाही म्हणत, त्याला वीर्य म्हणत नाही. तर प्रयत्न हे चांगल्या मार्गासाठी, ऐक ना, वीर्य हे चांगल्या मार्गासाठी, कुशल मार्गासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. मग कुशल मार्ग कोणता आहे? तर कायेचे कुशल कर्म, वाचेचे कुशल कर्म,
मनाचे कुशल कर्म करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, वीर्य केला पाहिजे, पराक्रम करण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे, प्रयत्न करण्याची क्षमता असली पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न करत राहील अशा प्रकारचा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. कारण प्रयत्नाशिवाय फळ नाही आहे, ऐक ना, प्रयत्नाशिवाय फळ नाही आहे, प्रयत्नाशिवाय सुख नाही आहे. आता तुम्ही घरापासून इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला की नाही? काही का असं ना, चालत चालत कोणी आलं, कोणी गाडीवरती आलं, ऐक ना, प्रयत्न केला. जर तुम्ही हा प्रयत्न केला नसता तर इथे तुम्ही बसले असते का? म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा तुमचं वीर्य आहे. तुम्ही तिथून इथपर्यंत आलात, इथे बसत आहात, 1 तासापर्यंत, अर्ध्या तासापर्यंत, 1.5 तासापर्यंत तुम्ही एकाग्र चित्ताने इथे बसत आहात. हा सुद्धा प्रयत्न आहे, हा सुद्धा वीर्य, हा सुद्धा एक पराक्रम आहे. कारण एका ठिकाणी बसणे, एका ठिकाणी राहणे, तिथून इथपर्यंत येणे, कारण तिथून येण्यासाठी लय मोठा प्रयत्न करावा लागते. कारण टीव्ही सुटत नाही आपली. ऐक, जर चांगली जर आपली आवडीची मालिका असेल तर जरा पाऊस दे म्हणते, एवढा एपिसोड पाहू दे, कारण हा जर चुकला तर पुन्हा काही समजणार नाही. सास कभी बहू थी आणि बहू कभी सास थी, आई काय कुठं करते, आहे की नाही, सासू कुठं काय करते, अनेक प्रकारच्या मालिका आहेत वेगवेगळ्या. आता लोक सांगतात, मग आता आम्हाला ऐक, पेपरला सुद्धा राहतात, आहे की नाही, अशा अनेक प्रकारच्या. तर सगळेच काही ना काही करत असतात. आई सगळं करते, सासू सगळं करते, सर्वच करते. याला त्यागण्यासाठी, ऐक ना, याला त्यागण्यासाठी आपल्याकडे प्रयत्न असणं अत्यंत गरजेचं आहे. कुशल मार्गासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात, निब्बाणगामी मार्गाकडे वाटचाल करण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याला खऱ्या अर्थाने वीर्य असं म्हटलं आहे. ऐका, दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, आपण वीर्य केलं पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रयत्न असावे. कसे प्रयत्न असावे? भगवंत असे म्हणतात, एका डोळ्याने अंध असणारा व्यक्ती, एका व्यक्तीचा डोळा एक अंध आहे, एका डोळ्याने अंध असणारा व्यक्ती आपल्या दुसऱ्या डोळ्याची किती काळजी घेतो? तो काळजी घेतो. का घेतो काळजी? कारण त्याला माहित आहे मला एकच डोळा आहे. अंध असणारा व्यक्ती जेवढी आपल्या एका डोळ्याची काळजी घेतो, प्रयत्न करतो, तेवढे प्रयत्न आपण कुशल कर्म करण्यासाठी केले पाहिजे. एक हात असणारा व्यक्ती आपल्या एका हाताला जेवढं जोपासतो, सांभाळतो, कारण त्याला माहित आहे की मला एकच हात आहे, त्या हाताला मी खूप चांगलं सांभाळलं पाहिजे, तेवढे आपण कुशल कर्म करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. एक पाय असणारा व्यक्ती जेवढे आपल्या एका पायात चांगल्या ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तेवढे आपण प्रयत्न केले पाहिजे. एका कानाने बहिरा असणारा व्यक्ती दुसऱ्या कानाला जेवढं सांभाळतो, जेवढं जोपासतो, तेवढे आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याकडे ते एकच आहे. म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा आपण केली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा जर आपण करत असेल की हे ध्येय मी ठरवलेलं आहे, हे निश्चित माझं ध्येय आहे, या निश्चित ध्येयापर्यंत मला कितीही जरी संकट आले, कितीही जरी अडचणी आल्या, अडथळे आले, तरी सुद्धा मात्र मी माझ्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, असा संकल्प, असं अधिष्ठान, असा प्रयत्न आपण केला पाहिजे. वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये तुमचा प्रयत्न असा असला पाहिजे की 3 महिन्यापर्यंत मी संकल्प करत आहे, 3 महिन्यापर्यंत मी अधिष्ठान करत आहे की प्रयत्नपूर्वक रोज आणि रोज माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःचं कल्याण व्हावं, स्वतःचं मंगल व्हावं, स्वतःचं मांगलिक व्हावं, यासाठी माझ्या 24 तासातील 1 तास मी माझ्या स्वतःसाठी देणार आहे. असा प्रयत्न आपण रोज आणि रोज केला पाहिजे. कारण तुम्ही असा जोपर्यंत प्रयत्न करत नाही, जोपर्यंत तुम्ही थोडे थोडे कुशल कर्म, पुण्यकर्म करत नाही, तोपर्यंत निर्वाणकामी अवस्थेकडे तुम्ही कसे जाणार आहात? सुखाच्या मार्गाकडे तुम्ही कसे जाणार आहात? बघा, बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपल्याला हा धम्म प्राप्त झाला. कधी काळी बघा आपल्याला ऐकण्याला सुद्धा संधी नव्हती. ऐकलं, चुकून हुकून जर आपल्या कानावर एखादा चांगला शब्द पडला तर कानामध्ये तप्त शिष्य ओतल्या जायचे. चुकून जर एखादा आपल्या ओठातून चांगला शब्द गेला तर जीभ काटली जायची. चांगल्या प्रकारचं वस्त्र घालायला मिळत नव्हतं, चांगल्या प्रकारचं अन्न खायला मिळत नव्हतं, चांगल्या प्रकारे घरामध्ये राहायला मिळत नव्हतं. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे बघा स्वच्छंदपणे पक्षाप्रमाणे आपण विहार करू शकतो. हे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आपल्याला बहाल केलं आहे आणि त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे. भगवंताचा हा महत् संस्कार बाबासाहेबांनी आपल्याला दिला. या संस्काराचं अनुसरण करणे, या संस्काराचं आचरण करणे
आपलं नैतिक असं कर्तव्य आहे आणि त्यामुळे वीर्य प्रयत्न प्रकाष्ठा तुमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर पराकाष्ठा प्रयत्न जर तुम्ही करसाल तर नक्कीच दुःखमुक्तीच्या मार्गाकडे तुम्ही वाटचाल करू शकता आणि त्यामुळे हे दुसरं पुण्यधर्म आहे. दुसरं बल आहे तुमचं, ही शक्ती आहे. तुम्हाला 1 तासपर्यंत एकाग्र चित्ताने राहण्यासाठी तुमच्याकडे वीर्यरूपी बल प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. हे दुसरं बल त्या ठिकाणी आहे. तिसरं बल स्मृती बल. तिसरं बल काय आहे? स्मृती बल. आता बसलो तर खरं आपण, बसलो तर खरं, पण आता कितीच वेळ चालते बाबा माय, कितीच वेळ बोलतात म्हणते जे. असं जर समजा झालं तर स्मृती आपली काय जाग्यावर राहत नाही. नाही तर मग होते असं, नळी फुंकली सोनारे आणि खिडक्या आपल्या सगळीकडेच आहेत, इकडून तिकडे गेले वारे, काही राहणार नाही. असं नाही झालं. स्मृती संप्रजन्यता, स्मृती संप्रजनयुक्त आपलं चित्त असलं पाहिजे. आठवण आपली खूप चांगली असली पाहिजे. स्मृती म्हणजे आठवण, चांगल्या कुशल विचारांची आपण आठवण केली पाहिजे. कुशल विचारांची स्मृती आपण जागरूक केली पाहिजे. म्हणजे चालताना उठताना बसताना जर आपण एकाग्र असेल, आपली स्मृती जागरूक असेल तर आपण कार्य करू शकतो. आपली स्मृती जर जागरूक नसेल तर बिलकुल कोणतंही काम करू शकत नाही आपण. जर समजून घ्या एखाद्या माता भगिनींची स्मृती जागरूक नाही आणि समजा पोळी बनवत आहे, स्मृती जागरूक नाही, चित्त भटकत आहे, तर कदाचित असं होऊ शकते. म्हणजे पोळी हातावरच राहते, ऐक ना, पोळी जाते बाजूला आणि कधी कधी हात कुठं पडते, ताव्यावरच पडते, कारण स्मृती जागरूक राहत नाही. कधी कधी भाजी बनवताना मीठ तर टाकलेलं असते अगोदरच, पण स्मृती जागरूक नाही तर दुसऱ्यांदा मीठ पडते. जेव्हा भाजी खरड होते तेव्हा वाटते अरे अगोदर टाकलं होतं का मीठ. स्मृती जागरूक नाही. म्हणजे प्रत्येक कामामध्ये, व्यावहारिक काम असू द्या किंवा आध्यात्मिक काम असू द्या, तुमची स्मृती जागरूक असली पाहिजे. प्रत्येक क्षण आपण आपल्या चित्ताला सजग ठेवलं पाहिजे, जागरूक ठेवलं पाहिजे. म्हणजे जर आपण जागरूक असेल, सजग असेल, स्मृतीवान जर आपण असेल तरच आपण चांगले कर्म करू शकतो, अन्यथा आपण कर्म करू शकत नाही. त्यामुळे सजगता, जागरूकता आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. मी नेहमी सांगत असतो, रोज आपण 5 मिनिटं आपल्या जीवनाचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या स्वतःबद्दल आपण स्मृतिभाव निर्माण केला पाहिजे. स्वतःबद्दल आपण स्वतःला रिमाइंड केलं पाहिजे 5 मिनिटापर्यंत. 5 मिनिटं स्वतः चिंतन केलं पाहिजे. सकाळी संध्याकाळी झोपताना आपण चिंतन केलं पाहिजे की आज दिवसभर माझ्याकडून किती कुशल कर्म झाले. स्मृती जागरूक केली पाहिजे आपण. दिवसभर माझ्या कायेने मी किती कर्म केले चांगले, दिवसभर माझ्या वाचेने किती कर्म केले चांगले, दिवसभर माझ्या वाणीने मी किती चांगले कर्म केले, याचं चिंतन म्हणून आपण केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की आज दिवसभर मला किती चांगले कर्म करायचे आहे, किती कुशल कर्म करायचं आहे, किती पुण्य कर्म करायचं आहे. कारण आपली स्मृती जर जागरूक नसेल, बघा स्मृती जर जागरूक नसेल तर आपली हानी होते. रस्त्याने आपण चालत आहोत, रस्त्याने चालता चालता समजून घ्या आपल्या पायाला लागली ठेस. पायाला जर ठेच लागले आणि त्या क्षणी ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही असा जर व्यक्ती समोर आला, आपण काय म्हणाल, याचं तोंड पाहिल्यामुळं मला ठेच लागली. पण आपण माकडासारखं इकडे तिकडे पाहत चाललो, त्याचं काही चिंतन करत नाही आपण. म्हणजे आपली स्मृती जागरूक आहे का? नाही आहे. आपण इकडे तिकडे पाहत चाललो, आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागणार आहे, पण त्याचा दोष आपण दुसऱ्यावर देतो. स्मृती जागरूक असली पाहिजे. भगवंत असे म्हणतात, चालताना जागरूक असलं पाहिजे, बोलताना जागरूक असलं पाहिजे, खाताना जागरूक असलं पाहिजे, झोपताना जागरूक असलं पाहिजे. शरीराची प्रत्येक हालचाल करत असताना आपण जागरूक असलं पाहिजे. जसं 4 स्मृती प्रस्थानामध्ये बघा हे सर्व गोष्टी जे सांगितलेल्या आहे. आनापानसती करताना सुद्धा, ध्यान साधना करताना सुद्धा, कारण जागरूक असणं. ते गायक सुद्धा म्हणतो, जाग असावं, काय जाग असावं भीमाचं पिल्लू जाग असावं. कारण जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जे जागरूक जर नसेल, आपण सतर्क जर नसेल, तर स्मृतिवान जर नसेल तर काय चाललं, कसं चाललं, कुठं चाललं हे आपण काय जाणू शकत नाही. आणि त्यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघा आपली स्मृती अत्यंत जागरूक असली पाहिजे. काही लोक खूप स्मृतिवान असतात,
त्यांची स्मृती एकदम प्रबळ असते. त्यांना तुम्ही कधीही विचारा, कोणतेही विचारा, केव्हाचं पण विचारा, तात्काळपणे ते सांगू शकतात. भगवंत अनेक जन्माचं सांगू शकत होते, कारण त्यांची तशा प्रकारची स्मृती होती. मनुष्याला का लाभत असते? कारण मनुष्य प्रसन्न चित्ताने एखादी गोष्ट श्रवण करत असेल, त्याचं चिंतन करत असेल, त्याचं मनन करत असेल, त्याची भावना करत असेल, तर त्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहू शकतात. नाहीतर मग होते असं, तुम्ही घरी गेले, काय शिकवलं भंतेजीने आज? बा लयच भारी बोलतात हो भंतेजी, ते लयच मस्त. काय शिकवलं? अहो लयच भारी. अहो काय शिकवलं? बापा लयच भारी. अरे सांगा ना काय शिकवलं ते. काय राहणार आहे आपलं? राहतच नाही काही. कारण भगवंत म्हणतात की 4 प्रकारचे लोक असतात. ऐकताना असं ऐकतात एकदम गंभीर होऊन, असं असं वाटतं की बाबा काय ऐकायला, एकदम असं म्हणजे असं मन लावून एकाग्र चित्ताने जाग्याने उठता उठता जाग्यावर सोडून देतात, काहीच राहत नाही. काही काही लोक ऐकताना शांततेने ऐकतात, उठताना सुद्धा एकदम सांभाळून उठतात, पण उठल्या उठल्या सगळं टाकून देतात खालीच, जागच्या जागीच. काही लोक ऐकताना एकदम शांततेने ऐकतात, उठताना उठतात, रस्त्याने जाताना मग सांड 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 घरापर्यंत काही शिल्लक राहत नाही, सगळा पदर फाटकाच, घरी गेले की काहीच नाही. पण काही काही लोक एकदम एकाग्र चित्ताने ऐकतात, उठताना सुद्धा सावधानपणे उठतात, जाताना सुद्धा एकदम सांभाळून येतात, घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन मनन करतात, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी त्याचा कशा प्रकारचा उपयोग होतो याचं चिंतन मनन सातत्याने करतात आणि ते सुखाला प्राप्त होत असतात. जर आपण ती लक्षामध्ये गोष्ट घेतली, एकाग्र चित्ताने जर आपण ऐकत असेल तर ते लक्षामध्ये राहू शकते आपलं. नाही तर बस इकडं तिकडं जर आपलं चित्त असेल तर स्वयंपाक करायचा, घरी 7 वाजले, साहेब येणार आहेत, पोरगा आलं की नाही, पोरगी आली का नाही, जर असं जर आपल्या डोक्यामध्ये असेल, येताना लॉक लावलं की नाही, लॉक नाही तर लॉक जर लावलं नसेल काही खरं नाही. मग आता अर ते गळ्यातला मंगळ हार मी बाहेरच काढून ठेवला होता, गेला का, मग सगळा कार्यक्रम जाग्यावर आहे की नाही. स्मृती आपली असणं अत्यंत गरजेचं आहे की नाही. घरून येताना अत्यंत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की घरून येत असताना असा विचारच करून यायचा की 1 तासापर्यंत आपल्याला एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करायचं आहे. 1 तास मला स्वतःसाठी द्यायचा आहे, अशी जर भावना तुम्ही जर केली तर बाकीचा विचार तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही आणि त्यामुळे स्मृतिवान राहून तुम्ही धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. कारण हे तुमच्या हिताचं आहे, तुमच्या सुखाचं आहे, तुमच्या कल्याणाचं आहे. कारण हा धम्म तुम्ही श्रवण केला हजारो वर्ष, जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो, त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने आपण देशना श्रवण केले पाहिजे, आपण स्मृतिवान राहून धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. हे 3रं बल आपलं असलं पाहिजे. 4थं बल आहे ऐक ना, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी. एक प्रकारे तुमची समाधी आहे बघा. 1 तासापर्यंत तुम्ही इथे बसून राहतात म्हणजे तुमची एक प्रकारे समाधी आहे. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल चित्त, ज्या चित्तामध्ये राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, मीपणा नाही, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, कोणत्याही प्रकारचा विकार नाही, एकदम प्रसन्न चित्त आहे, एकदम आनंदी चित्त आहे. अशा प्रकारे या कुशल चित्ताला समाधी असं म्हटलं आहे. डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नाही, ऐक ना, डोळे लावून बसणं म्हणजे समाधी होत नाही. मांजर सुद्धा डोळे लावून बसते, कशासाठी? दूध पिण्यासाठी. बगडा सुद्धा डोळे लावून बसते पाण्यामध्ये, कशासाठी? मासा येतो का पाहण्यासाठी. डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नव्हे, तर ती समाधी जागरूक असली पाहिजे, सतर्क असली पाहिजे. आपल्या संपूर्ण 6 इंद्रियावरती आपला संयम असला पाहिजे. उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहे, संवेदना, जे काय आपण श्रवण करतो आहे, त्या सर्व प्रकारच्या गोष्टी एकाग्र चित्ताने आपण शांतपणे श्रवण केल्या पाहिजे. एकाग्रपणे आपल्या शरीरावरती उत्पन्न, तो एक साधनेचा भाग आहे. समाधी हा साधनेचा भाग आहे. साधना करत असताना ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला जाणाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. कारण जोपर्यंत आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या ज्या काही संवेदना आहे, सुखद असतील, दुःखद असतील, असुखद असतील, अदुःखद असतील, या सर्व प्रकारच्या वेदनेला आपण जाणलं पाहिजे. म्हणजे सम्यक समाधी सुद्धा आपण धारण केली पाहिजे. आणि 5वं बल आहे प्रज्ञाबल. 5वं बल आहे प्रज्ञाबल. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान. प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान. प्रज्ञा म्हणजे नाव नाही, आपली नावे असतात प्रज्ञा, ती प्रज्ञा नव्हे. प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान. प्रज्ञा म्हणजे दिव्य चक्षु. कशाचं निर्मळ ज्ञान? 4 आर्य सत्याचं
यथार्थ रूपाने ज्ञान, ज्या व्यक्तीला चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने ज्ञान असते, आकलन असते, त्या व्यक्तीला प्रज्ञा प्राप्त झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाला निरोध करू शकतो आपण, आणि दुःखाला दुःख नष्ट करण्यासाठी मार्ग सुद्धा आहे. दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, याला चार आर्य सत्य यथार्थ रूपाने जाणणे, समजून घेणे, त्याचं परीक्षण करणे, त्याचं निरीक्षण करणे, याला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा एक विशेष स्वतंत्र अशा प्रकारचा विषय आहे. आणि त्यामुळे हे 5 बल तुमच्यामध्ये असले पाहिजे. श्रद्धा बल असलं पाहिजे, वीर्य बल असलं पाहिजे, स्मृती बल असलं पाहिजे, समाधी बल असलं पाहिजे आणि प्रज्ञा बल असलं पाहिजे. हे 5 प्रकारचे बल जर आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतील तर आपण खूप चांगल्या प्रकारे धम्म श्रवण करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे कुशल कर्म करू शकतो, पुण्य कर्म करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भगवंताचे अनमोल असे उपदेश तुम्हा सर्वांना श्रवण करण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि त्यामुळे या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा. स्वतःसाठी आपल्याला 1 तास आपण द्यावा, कारण हे तुमचं पुण्य आहे, हे तुमचं कुशल कर्म आहे. या कुशल कर्माचा संचय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सातत्याने करावा. आणि रोज आपण 1 तासापर्यंत धम्मदेशना श्रवण करण्यासाठी यावं, अशा प्रकारची सर्वांना एक सूचना करतो. आणि सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.